मित्रांनो, आता निघालो आहे आपण नारायणपूरला आणि तुम्हाला माहिती आहे आज गुरुवार आहे. गुरुवारची सुरुवात आपण देवदर्शनाने करतो. दर गुरुवारी नारायणपूरला जातो. शुभम आहे आपल्यासोबत आणि गणेश शेठ आहेत. तर आज दिवसभर आपण काय काय करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे मी ब्लॉग मध्ये. तर आपण भेटू नारायणपूर मध्ये. इतका जोरात पाऊस चालू आहे काय सांगू तुम्हाला. आता घाटामध्ये काहीच दिसत नाहीये पुढे, तर तुम्ही बघू शकता खूप जोरात पाऊस चालू आहे. मित्रांनो, शॉर्ट झालेला आहे, लय पाऊस येतोय. याची छत्री माग काय झालेलं आहे. दे फेकून चल. काय झालं शुभम? उघडले डायरेक्ट सगळी गेली. छत्री गेली आमची. आता चला हे महादेवाचं मंदिर आहे. प्राचीन मंदिर आहे मित्रांनो. साडेसहा वाजता आहे मित्रांनो. मी इथं गर्दी बघू शकतो तुम्ही. मंदिरात बसलेलो आहे मित्रांनो. आपण शुभमला विचारू त्याला कसं वाटतंय मंदिरामध्ये. दत्तगुरूंचं दर्शन झाल्यावर खरंच खूप चांगलं वाटतं. दर गुरुवारी एकदा दत्तगुरूंचं दर्शन घेतलं नाही तर हप्ता पूर्ण वाया गेल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे दत्तगुरूंचं दर्शन घेऊनच गुरुवारची सुरुवात आणि हप्त्याची सुरुवात करावी. जय गुरु. मित्रांनो, खरं आहे दत्त महाराजांचं दर्शन घेतल्यावर खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटतं. त्याच्यामुळे मी दर गुरुवारी काही झालं तरी नारायणपूर चुकवत नाही. आणि हे मी कमीत कमी 5 वर्ष झाले करतोय. आमचा एक मित्र आहे निखिल गवारे, त्याने आम्हाला ही सवय लावली आणि या सवयीचा मी त्याचं आयुष्यभर ऋणी राहील. त्यांनी खूप चांगली सवय आम्हाला लावली. दर गुरुवारचं आम्हाला नारायणपूरला यायची सवय ही फक्त निखिल गवारेमुळे लागलेली आहे. आणि तुम्ही मंदिरमधला परिसर पण पूर्ण बघू शकता. इतकं प्रसन्न वाटतं. हे नारायण महाराज आहेत इथले मेन. हे त्यांचं आतमध्ये इथं बसायचे नारायण महाराज. तुम्ही बघू शकता हे त्यांनी जे जे उपदेश केलेत लोकांना ते इथं आहेत सगळे. इथं हाराचं दुकान आहे मित्रांनो. आणि इथं इथल्या जवळपासचे गावातली लोक येऊन भाजी विकतात. म्हणजे डायरेक्ट शेतकरी असतात मित्रांनो, व्यापारी नाही येते. बघा फळ भाजी बिजी सगळं असतं. इथं नाश्त्यासाठी हॉटेल पण आहे. इथं पण एक मंदिर आहे मित्रांनो. मंदिराच्या इथंच महाकाळेश्वरचं मंदिर आहे. हे पण जागृत स्थान आहे. तुम्हाला दाखवतो मी मंदिर आतून.
किती प्रसन्न आहे बघा मूर्ती. त्यांच्याकडनं आपण दर गुरुवारी दाणे घेतो. शेंगदाणे पण लावले ना वाटते. नाही लावले होय अजून. शेंगा घेतल्यात मित्रांनो खायला आता आम्ही. शेंगा घेतल्यात आता. अण्णा आमचे शेंगा खाणार आहेत मित्रांनो. मित्रांनो दर्शन खूप छान झालेलं आहे. आता निघालोय आम्ही घरी. आणि घरी जाताना आमचा दर गुरुवारचं हे शेंगांचा कार्यक्रम फिक्स असतो. शुभमला आणि गणेश शेटला खूप आवडतात शेंगा, त्याच्यामुळे आम्ही दर गुरुवारी शेंगा घेतो म्हणजे घेतोच. मजा येते असं मस्त क्लायमेट बघा. बाबा कसे डान्स करतात. बाबा डान्स चाललेले आहेत. आता मला सोडून आहे गणेश शेट बाय करा. शुभू भेटू आता पुढच्या गुरुवारी. बाय बाय. काजल झाली का नाही खिचडी? नाही अजून कुठंच नव्हतं. कुठ केलं. किती वेळ लागेल खिचडी व्हायला? 5 मिनिट. साबुदाणा टाकलाय का भिजत? हो रात्रीच टाकलं. ठीक आहे. चालू आहे का? येस. किती वेळ लागेल खिचडी बनवायला? 5 ते 10 मिनिटं लागेल. साबुदाणा भिजवलेला 5-10 मिनिटं. मिक्सरमध्ये टाकायचं. अशा प्रकारे मस्त खिचडी बनवलेली आहे काजलने. उपास आहे. मी एवढी नाही खात, मी एकदम थोडी खातो. दिवसभर काय खात नाही मित्रांनो मी उपासाच्या दिवशी. एकदम थोडी नावाला खायची. तुला सांगतो कशी मस्त खिचडी दही खाणार आहे आता मित्रांनो मी. मस्त आवरून झाले मित्रांनो. आता निघालोय ऑफिसला आलोय मित्रांनो. खूप झोप येते डेंजर. सकाळी लवकर उठलोय आज मंदिरात जायला 3:30 वाजता. त्याच्यामुळं खूपच डेंजर झोप येते. आता काय करू समजत नाहीये. आणि कामाचा लोड तर खूप आहे. असं वाटतंय अर्धा 1 तास मस्त बेंचवर, शाळेत नाही का आपण बेंचवर डोकं ठेवून झोपायचो, तसं टेबलवर डोकं ठेवून झोपू काय असं वाटायला लागलंय. पण झोपता येणार नाही. आज खूप लोड आहे कामाचा. 1-2 मीटिंगला पण जायचंय बाहेर. बघू आता कसा दिवस जातोय काय दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आता आलोय घरी. खूप दमल्यावानी झालेलं आहे. आणि झोप तर असली आली आहे ना डेंजर. तुम्हाला काय सांगू, लय झोप आलेली आज. तर झोपणार आहे डायरेक्ट. मित्रांनो बघा घरी आल्या मला काय भेटलेलं आहे. त्यांना बघितल्यावर आमचा सगळा थकवा निघून गेलाय मित्रांनो. कसं खेळतंय बघा. असं झोपलोय आता आम्ही. आमचं खेळून झालेलं आहे मित्रांनो. आता उपास सोडतो आणि झोपतो. तर लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.